अंगणवाडी पोषण आहारच्या घोटाळ्या प्रकरणात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीवरून दोषींवर कारवाई करण्यात येईल. परंतु कोविडच्या काळामध्ये कामगारांना वाटली जाणारी खिचडी, या खिचडीमध्ये अपहार कोणी केला होता? संजय राऊत खिचडीमध्ये घोटाळा करणारे आणि त्याचे पैसे खाणारे तुम्ही, आणि पत्राचाळीमध्ये तर तुम्हाला जेलमध्ये बसावं लागलं 100 दिवस. त्यामुळे घोटाळ्याच्या गप्पा संजय राऊतांनी करू नये. कशा पद्धतीनं मुंबईमध्ये परप्रांतीय कंत्राटदारांना तुम्ही कंत्राट दिली होती याचा इतिहास संदीप देशपांडे यांनी एकदा वाचला होता. आठवत नसेल तर पुन्हा एकदा संदीप देशपांडे ते वाचून दाखवतील. कशा पद्धतीने खिचडीमध्ये घोटाळा केला, कफनमध्ये घोटाळा केला. या पोषण आहारामध्ये जी चुकीची गोष्ट झाली त्याच्यावर कारवाई केली जाईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. परंतु आधी कोविडच्या काळामध्ये कामगारांची खाल्लेली खिचडी याचा हिशोब महाराष्ट्राला जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाने दिला पाहिजे. जनाब संजय राऊत, हातभर कुणाची फाटली हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकीला बघितलंय आणि महापालिकेच्या निवडणुकीला बघितलंय. तुमच्या पाठीमागे एवढी ठिगळं झालीत की ती आता शिवता देखील येत नाहीत. तुमचे खासदार तुमच्यासोबत नाहीत, आमदार तुमच्यासोबत नाहीत, नगरसेवक देखील तुम्हाला सोडून जात आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची टराटरा फाडली, तुमची इज्जत काढली आणि तुम्हाला घरी बसवलं. आणि कुणाच्या आईचा घो? तुमच्या पक्षाचा घो झालाय. तुमच्या पक्षाला गो बॅक म्हणून महाराष्ट्राने सांगितलंय आणि त्यामुळं अशी भाषा वापरलात तर महाराष्ट्र आणखी तुम्हाला गो बॅक करेल आणि तुमचा गोगो होऊन जाईल. त्यामुळे असे शब्द वापरायला लावू नका. तुमची कशी फाटलेली आहे ती कशी शिवता येईल ते बघा. खासदार सोडून गेले, आमदार सोडून गेले, नगरसेवक टिकत नाहीत. त्यामुळं आपला पक्षाचा अख्खा गोगो झालाय. अख्ख्या पक्षाला घरी बसवलंय. त्याचं आत्मचिंतन करा. राहुल गांधींना पंतप्रधान करण्याच्या नादामध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरेंचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं काम जनाब संजय राऊत करतायत. त्यामुळे कुणाची फाटली याचं आत्मचिंतन जनाब संजय राऊतांनी करावं. देवेंद्रजी फडणवीस जेनझीशी आज संवाद साधत नाहीत. जनाब संजय राऊत, तुम्हाला आठवत असेल तर सप्टेंबर 2025 मध्ये वरळी डोममध्ये जेनझी सोबत सर्वात आधी देवाभाऊंनी संवाद साधला होता. तेव्हा ना अभिजित दिपकेंनी आंदोलन केलं होतं, तेव्हा तुम्ही अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून संबोधित केलं होतं. आज उभाटा गट आणि तुमचं संपूर्ण अस्तित्व संपल्यानंतर तुम्हाला अभिजित दिपकेच्या जीवावर राजकीय पुनर्जीवन करावं लागतंय. म्हणून तुम्ही अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हणून संबोधित करतायत. संजय राऊत, अभिजित दिपकेचा फोटो भांडूपच्या घरी आणि मातोश्रीच्या घरी लागलाय आणि विष्णूचा अवतार म्हणून रोज अभिजित दिपकेची पूजा तुम्ही करतायत. त्यामुळं आपलं अस्तित्व संपल्यानंतर अभिजित दिपकेच्या आणि या तथाकथित विष्णू अवताराच्या जीवावर तुम्ही आपलं राजकीय दुकान थाटवतायत. त्याची चिंता करा. देवेंद्रजी फडणवीस कालही जेनजींसोबत होते, आजही आहेत आणि उद्याही आहेत. 14 कोटी जनतेचे आशीर्वाद देवाभाऊंच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कुणीही विचारत नाही. जामनेरच्या पॅटर्नचं नाव घेण्याच्या आधी मुंबई महापालिकेत 25 वर्ष भ्रष्टाचाराचा मातोश्री 2 पॅटर्न कोणी राबवला होता? कुणी मातोश्री 2 कशा पद्धतीनं उभं केली, कुणाच्या कमिशन उभी केली? मातोश्री 2 पॅटर्न एकदा संजय राऊतांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. आणि चंपतराय कोण आहे आणि उभाटा गटाचा संपत राऊत कोण आहे, ज्याने अख्खा उभाटा गट संपून टाकला, ते महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही मातोश्री 2 पॅटर्न अंतर्गत मुंबई महापालिकेला कसं लुटलं, कंत्राटदाराकडनं कसे पैसे घेतले याचा हिशोब आधी द्या. जामनेर पॅटर्न हा महाराष्ट्राला माहिती आहे. कुंभमेळा हा हिंदूंचा मेळावा आहे. हजारो हिंदू, लाखो हिंदू तिथे येणार, म्हणून जनाब संजय राऊत तुमच्या पोटामध्ये दुखतंय. हाच जर का मुल्ला मौलवींचा मेळावा असता, संजय राऊतांनी पायघड्या घातल्या असत्या आणि सांगितलं असतं याला हजारो कोटीचं बजेट द्या. परंतु हिंदूंच्या सणाला विरोध करण्याचं काम, हिंदूंच्या कुंभमेळ्याला विरोध करण्याचं पाप जनाब संजय राऊत तुम्ही करतात. तुम्हाला ही पाप फेडावी लागतील. तुम्ही कुंभमेळ्याला कितीही विरोध केला तरी कुंभमेळा मोठ्या थाटामध्ये, उत्साहामध्ये होणार. साधू संतांचे आशीर्वाद महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत आणि महाराष्ट्रातील जनता कुंभमेळ्याच्या सोबत आहे. तुम्ही कुंभमेळ्याला विरोध केला तरीही काहीही फरक पडणार नाही. पुण्यामध्ये पैसो की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला. परंतु राहुल गांधी, महिलांच्या आरक्षणाला विरोध करणारे तुम्ही. संसदेमध्ये महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आला तर राहुल गांधी यांनी विरोध केला. संसदेमध्ये 33% खासदार
33% आमदार महिला होणार आहेत, परंतु महिला सक्षमीकरणाच्या कायद्याला विरोध करण्याचं काम काँग्रेसनं केलंय, राहुल गांधींनी केलंय आणि पुण्यातल्या पैसो की गुंज कार्यक्रमात राहुल गांधी महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतायत. राहुल गांधी, तुमच्यात हिंमत असेल तर आधी प्रियंका गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्ष करा. प्रियंका गांधी यांना तुम्ही बोलू देत नाहीत, त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ देत नाहीत आणि महिला सक्षमीकरणाच्या गप्पा पुण्यामध्ये मारतायत. पुण्यामधला कार्यक्रम हा पेड होता हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. महिला संरक्षणाच्या, महिला आरक्षणाच्या गप्पा, सक्षमीकरणाच्या गप्पा राहुल गांधी यांनी मारू नये, कारण तुम्ही 2013 नंतर एकही महिला मुख्यमंत्री केली नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये किती महिला आहेत एकदा राहुल गांधींनी सांगावं. महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये किती महिला नेत्या आहेत याचं उत्तर राहुल गांधींनी द्यावं. देशामध्ये किती महिला नेत्यांचा सन्मान राहुल गांधींनी केला एकदा महाराष्ट्राला सांगावं आणि मग महिला सक्षमीकरणाच्या गप्पा माराव्यात. जनाब संजय राऊत, राहुल गांधी यांच्या पैसो की गुंज या कार्यक्रमाची पोलखोल केल्यानंतर तुमचा तिळपापड झालाय, तुम्हाला मिरची लागलीये. काल संगमनेरमधनं बस भरून आणल्या होत्या, कोल्हापूरमधनं बस भरून आणल्या होत्या आणि पैसे देऊन पैसो की गुंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये केला. संजय राऊत, राहुल गांधींना रिलॉन्चिंग करण्यासाठी किती पैसे वाटणार आहेत, किती कोटीचं बजेट आहे एकदा महाराष्ट्राला सांगा. आणि तुम्ही सगळ्यात मोठे दलाल आहात. तुम्ही कधी मातोश्रीच्या पेरोलवर असता, कधी सिल्वर ओकच्या पेरोलवर असता आणि कधी आता राहुल गांधींच्या पेरोलवर जनाबगिरी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत. ज्या पद्धतीनं खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधी यांचं लांगुलचालन करण्याचं काम संजय राऊत तुमच्याकडनं सुरू आहे. त्यामुळं सगळ्यात मोठे पेड वर्कर कोण आहेत तर संजय राऊत तुम्ही आहात. कारण तुम्ही सिल्वर ओक, मातोश्री आणि सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पेरोलवर काम करण्याचं काम करतायत आणि काल ही छात्रो की गुंज नाही तर पैसो की गुंज आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. तिथले विद्यार्थी हे काँग्रेसच्या नेत्यांच्या महाविद्यालयातले विद्यार्थी होते. त्यामुळं छात्रो की गुंज नाही तर पैसो की गुंज हा कार्यक्रम पुण्यात झाला. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देणं हा पेड इव्हेंट नाहीये तर महिला सक्षमीकरणासाठी टाकलेलं पाऊल आहे. तुम्ही महाविकास आघाडीनं लाडक्या बहिणींना 2,500 रुपये देणार असं आश्वासन दिलं होतं, तेव्हा तो पेड इव्हेंट नव्हता का? परंतु या लाडक्या बहिणीनं तुम्हाला नाकारलं आणि यापुढे तुम्ही लाडक्या बहिणींचा अपमान करत असाल, लाडक्या बहिणींना पेड इव्हेंट म्हणून हिणवणार असाल, लाडक्या बहिणींना विकत घेतलं म्हणून सांगणार असाल तर या लाडक्या बहिणी तुम्हाला चपलेनं मारतील. विधानसभेच्या निवडणुकीलाही लाडक्या बहिणीच्या श्रापामुळं तुम्हाला घरी बसावं लागलं, कारण लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस कोर्टामध्ये गेली. संजय राऊत, तुम्ही देखील लाडक्या बहिणीला आज विरोध करताय, परंतु या लाडक्या बहिणीचे शिव्याश्राप घेऊ नका. लाडक्या बहिणी संतापल्या तर उभाटा गटाचं संजय राऊत तुमचं उरलं सुरलं अस्तित्व देखील संपून टाकतील, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आणि त्यांचं पेड वर्कर प्रमोशन करायचं यासाठी जनाब संजय राऊत यांनी काल रात्री एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं की पुण्यात किती मोठी भव्य गर्दी राहुल गांधींसाठी आली. परंतु जेव्हा ते लक्षात आलं की तो मेक्सिको मधली गर्दी होती, मेक्सिको मधली गर्दी राहुल गांधींची पुण्यातल्या सभेची गर्दी म्हणून जनाब संजय राऊत सांगत होते. जेव्हा हे लोकांनी लक्षात आणून दिलं तेव्हा संजय राऊत यांनी पळ काढला आणि ट्विट डिलीट केलं. संजय राऊत, राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडनं किती लांगुलचालन करणार आहात? मेक्सिको मधली गर्दी तुम्ही राहुल गांधींची गर्दी सांगतायत. लोकांनी तुम्हाला तोंडावर पाडलं आणि तोंडावर पाडल्यानंतर जनाब संजय राऊत यांनी पळ काढला आणि ट्विट डिलीट केलं. येणाऱ्या काळामध्ये तुमचं राजकीय अस्तित्व डिलीट करण्याचं काम ही जनता निश्चितपणे करेल. महाराष्ट्रामध्ये झालंय, देशामध्ये देखील राहुल गांधी आणि तुमच्या पक्षाचं अस्तित्व जसं काल तुम्ही ट्विट डिलीट केलं तसं जनता डिलीट केल्याशिवाय राहणार नाही. जनाब संजय राऊत, फुटबॉलमध्ये जसं रेड कार्ड असतं तसं रेड कार्ड महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धवजी ठाकरेंना दाखवलं आणि घरी बसवलं. आदित्य ठाकरेंना दाखवलं. संजय राऊत, तुम्हाला देखील रेड कार्ड दाखवलेलं आहे. फुटबॉलमध्ये रेड कार्ड दाखवल्यानंतर घरी बसवतात, तसं उभाटा गटाला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रामाणिकपणे केलंय. त्यामुळं खऱ्या अर्थानं राजकारणात रेड कार्ड कुणाला मिळालंय तर उद्धवजी ठाकरे, जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना मिळालंय.
आता तुम्ही फुटबॉलच्या मैदानासाठी आंदोलन करतायत, परंतु अशीच मुंबईतली शेकडो एकरची मैदानं गेल्या 25 वर्षात खासगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचं काम उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी केलंय. त्यामुळं असं आंदोलन करण्याच्या ऐवजी आधी आपल्याला जनतेनं रेड कार्ड दाखवलंय आणि त्या रेड कार्डमुळं मुंबई महापालिकेत तुम्हाला घरी बसावं लागलंय, महाराष्ट्रात घरी बसावं लागलं आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलंय हे जनाब संजय राऊत ध्यानात ठेवा. फुटबॉलसाठी आंदोलन करण्याच्या ऐवजी जनतेनं दाखवलेलं रेड कार्ड बघा आणि आत्मचिंतन करा.